तर काय म्हणता मित्रांनो, आज मी आलेलो आहे वावरात. आज पूर्ण दिवस तुम्हाला आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये माझा पूर्ण दिवस सुरळीत कसा चालू आहे आणि काय काय करतो मी दिवसभरात हे सगळं दाखवणार आहे. सगळ्यात पहिले शेतात आलो आणि स्प्रिंकलर लावून दिले. आता आपण मशीन बंद करून शिप बदलून घेऊ, कारण की बाबा थोडेसे यवतमाळला गेलेले आहे हॉस्पिटलमध्ये, तब्येत चांगली नाही आहे म्हणून. तर आज पूर्ण वावरातलं मलाच पाहावं लागते. घरी गेल्यानंतर दुकानात पण आज मलाच बसावं लागते. तर हा आपला तीळ आहे, पाहू शकता तुम्ही. आजचा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं डेली रुटीन काय करतो मी, काय नाही दिवसभरात पूर्ण दाखवतो. चला आता सगळ्यात पहिले आपण मशीन बंद करून घेऊ आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की मजा येईल. त्यानंतर आपण पोहायला पण जाऊ विहिरीवर आपले मित्रमंडळी घेऊन. हे आपली मशीन बंद करू. ॲटो स्विच बंद करायचं पहिले. त्यानंतर आता मशीन झाली आपली बंद. आता आपल्याला स्प्रिंकलर बदलायचे आहे. तर सगळ्यात पहिले हे जे आपल्या विहिरीतून कनेक्शन आलं आहे ह्या पाईपचं, आपल्याला हा पाईप काढावा लागणार आहे. हा पाईप काढून याला टी बेंड लावून दुसरे इकडे आपल्याला शिप पलटी करायची आहे. तर आज मी एकटाच आहे, खूप भारी जाणार आहे मला लावासाठी. पण तुम्ही पहा, तुम्हाला पण शिकून देतो कशा प्रकारे शिप लावतो आपण. तर हे मेन कनेक्शन आपण काढून घेतलं आता इथून. तर आज मी एकटाच आहे, मला खूप भारी जाणार आहे शिप बदलायला एकट्याले. तुम्ही व्हिडिओ पहा पूर्ण, तुम्हाला पण सांगतो आज शिप कशी बदलायची. तर सगळ्यात पहिले आपण हा पाईप काढून घेतला. आपल्याला इथून आता इथे पाईप लाईन आहे आपली, समजा स्प्रिंकलर आहे तर या लाईनमध्ये आपल्याला आता शिप लावायची आहे, नाही तर या लाईनमध्ये सरळ इथून इथपर्यंत. तर चला आता बदलूया. सगळ्यात पहिले आपण आता तो पाईप काढल्यानंतर घेणार टी बेंड, जे की इथे आहे. पहिले आपण पॅन्ट घेऊन खोसून घेतो भाऊ. हो, पॅन्ट भरला तर आई मारते मग आपल्याला. बा आता ह्या इथून पाईप काढून घेऊ. हा टी, हा बेंड हा काढला आपण. आत्ता जाऊ आपण इकडे. भूक पण लागली, डब्बा पण आणला. मग डब्बा गिब्बा जेऊ मस्त. तुम्ही बी ये जा जेवण करायला, पहिले काम करून घेऊ. तर हे लावायचं याच्यात. जय श्रीराम. तर हे लावलं आपण इकडे. हे बा, हा पाईप अलग करून घेऊ आपण, याचं काही काम नाही आपल्याला. हे जे आहे इथून ही पाईपलाईन जाणार अशी आणि या बेंडनी ही पाईपलाईन जाणार अशी. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला इथे एक स्प्रिंकलर लावावं लागेल, त्याच्यानंतर आपले पाईप न्यावं लागणार. तर आपण प्लॅनमध्ये थोडासा चेंज केला आहे. आता हा जो पाईप आपण असा सरळ लावला होता, हा पाईप आता एक पाईप लावून आपण असा आडवा केला. आता हे जे आपण टी बेंड आहे काढलं ते, कारण की खूप जवळ होतं इथच्या इथं, म्हणून जास्त पण तिळाला असं पाणी झालं. हे बघा, मागच्या वेळेस इथे शिप लावली होती ना, तर पूर्ण म्हणजे पिवळं, हे जे पिवळापणा दिसत आहे ना, हा जास्त पाण्याच्याने आलेला आहे तिळावर. मला तर काही एवढं कास्तकारीचं समजत नाही, पण थोडंफार समजते. आता हा बेंड आपण इथं लावू. तर हे बघा, आता आपण इथं हे लावलं. हे पाईपलाईन सरळ जाणार, हे पाईपलाईन इकडे सरळ जाणार, ही इकडे जाणार. तर आता आपण सगळ्यात पहिले स्प्रिंकलर आणू एक तिथून, ते लावून घेऊ. आणि एक एक पाईप आपल्याला चेंज करायचा आहे. आज बाबा होते तर मी डायरेक्ट 2-2 पाईप चेंज करत जाऊ, म्हणजे बाबासोबत आज एकटा असल्याच्यानं एक एकच पाईप करावं लागते. तर हे स्प्रिंकलर काढून घेऊ आपण. घेतला आपला हत्यार. चला, गावात असलं म्हणजे हेच काम आहे आपल्याला. तिथे होतो तो डेली रुटीन वेगळं होतं. इकडे गावात वावरात जाय शिपत फला नागावर आमकं डमकं. तर हे लावून देऊ आपण इथं. तुम्ही शिकून घ्या, जीवनात कधी कामी पडन तर आपला व्हिडिओ पाहायचा आणि शिप लावायची. जो कास्तकार आहे त्याला तर सांगाच नाही लागत.
तर पहिले आता मी भरभर पाईप लावून घेतो, नंतर दाखवतो तुम्हाला ब्लॉकमध्ये, कारण की एका हातात कॅमेरा पकडून पॉसिबल नाही आहे पाईप चेंज करणं म्हणून, कारण की आपल्याकडे कॅमेरामॅन आहे नाही कोणी. दाखवतो तुम्हाला अर्ध्यात गेल्यावर. पहिले आता हे एक एक पाईप असे पूर्ण काढत नेतो, त्यानंतर दाखवतो. ओके. तर मित्रांनो, आता आपण लावले शेवटपर्यंत. हे बघू शकता, हे सगळं शेवटलं नोझल आहे आपलं, पिंकर आहे. याला अशा प्रकारे कॅप लावतो आपण, कारण की याच्या बाहेर पाणी गेलं नाही पाहिजे, नाही तर पिंकर कसे फेकन. तर पूर्ण लावणं झाले आपली इकडली एक साईडची पाईपलाईन. आता अजून त्या साईडची पाईपलाईन लावायची बाकी आहे. तिकडे जास्त नाही लागणार. इथे किती नोझल लागले? 2 2 4 5 6 7 नोझल लागले इकडे, अजून 3च नोझल तिकडे लागणार. तर चला आता तिकडली पण लावून घेऊ, नंतर थोडासा नाश्ता करू, कारण की जेवण करायला लागते. शक्ती आली पाहिजे, हे मुझे शक्ती दे. तर चला आता बरोबर लावून घेऊ. तर फायनली मित्रांनो, आपली शिप लावून झालेली आहे. पाहू शकता, एंड टू एंड कॅप. ते कॅप लावली, तिकडे कॅप लावली. तर फायनली झाली आपली शिप लावून. आता आपण बटन चालू करू, आणि त्यानंतर पण एक इम्पॉर्टंट काम म्हणजे आपण मशीन लावल्यानंतर जर कुठं पाईप सटकला असन तर ते पाहा लागते आपल्याला, किंवा पिंकरमधून पाणी नसन फेकत, नॉझलमध्ये कचरा अटकते खूपदा. तर आता पहिले मशीन लावू, नंतर चेक करू. चला आपल्या व्हिडिओवर इथून आपली सिस्टम एज्युकेशन. हे बटन आपण डायरेक्ट चालू केली का मशीन होते आपली चालू. पन्नी करायची अशी. हे पन्नी घेऊन लावली, तर त्याचं कारण म्हणजे आपण ज्यावेळेस शिप लावतो त्यावेळेस आपल्या पेटीवर पाणी उडालं नाही पाहिजे, जेणेकरून करंट लागणार नाही. तर आता हे जे पिंकर दिसत आहे तुम्हाला पुढचं, हे पाणी आपल्या अंगावर येऊ शकते याचं. आता मशीन लावली, हे आपली विहीर, त्या विहिरीचं पाणी, आणि आता वाट पाहू कधी पिंकर चालू होते. तर काहीच झाले आपली पिंकर चालू, सगळे पिंकर चालू आहे. बघू शकता तुम्ही, शेवटपर्यंत झूम करतो मी. आता काही आपल्याला टेन्शनचं काम नाही, सगळे पिंकर चालू झाले. हे धार इथे अंगावर. तर चला आता हात धुवून घेतो, जेवण करू. तर मित्रांनो, झालं आपलं शिपलो. आता आईने डब्बा पाठवला. तर चकनात आपल्यासोबतच राहते. एक प्लस पॉईंट आहे, आपल्या घरी आहे दुकान. अबे मुंगी चावली का? आपल्या घरी आहे दुकान, त्याच्याच्यानं आपल्यासोबत चकना नेहमी दिसन तुम्हाला. बाकी काही दिसो नाही दिसो, मी व्हिडिओ काढायसाठी माईक आणि सेल्फी स्टिक पण आणली होती, त्याचं काम पडलं नाही. कांदा पण दिला सोबत, कॅन पाणी भरून घेतलं. तर आता आपण करू जेवण. तुम्ही जेवले नसन तर येऊन जा जेवाले. लय त्या भावापाशी लय दिलदार भाऊ आहे तुमचा, काही टेन्शनवर घेत जो. ओपी डब्बा खुलून नाही राहिला. थांबा 2 मिनिट. आता आपला डब्बा खुलला. सातैली खिचडी फोडणीची, 1 नंबर. लोणचं, त्याच्यासोबत कांदा आहे, चकना. आता मी जेवतो दाबून, तुम्ही बी जेवून घ्या. नसन जेवले तर या वावरात पटकन. तर चला आता भेटू डायरेक्ट पोहाले गे जायच्या वेळेस. तर मित्रांनो, आता 12 वाजलेले आहे. आपली मशीन चालू आहे. 2 घंटे झाले. 10 वाजता लावली होती आपण मशीन. पाहू शकता तुम्ही, आपली विहीर एवढी खाली झाली आहे आज. आता पाहू, अर्धा घंटा चालू देऊ, नंतर आपण दुसरी शिप लावू. तोपर्यंत दुसरी शिप बदलू. मग मस्त थंडगार वातावरण वाटत आहे इथं. एवढी ऊन तपून राहिली तरी थंड वाटत आहे. पाणी, हे बा पाणी आलं. खूप मजा येते गाईच वावरात. म्हणून उद्यापासून जर कोणी रिकामं असेल तर माझं वावरात येत जा उद्यापासून शिप बदलावली. इथं बसू आपण. हा आपला अड्डा बसाचा. व्हिडिओ बनवले 1-2 आताच. तुम्हाला जे भेटून जाणार इंस्टाग्रामवर. आपली आयडी आहे MR सोहम 23 नावाची. तिथे जाऊन आपल्याला फॉलो करा आणि आपले कॉमेडी व्हिडिओ पहा. तुम्हाला मी म्हटलं होतं की आपण 10 वाजता 10:30 वाजता पोहायला जाऊ म्हणून, पण कोणी पोट्टे होते नाही, पोहासाठी येत नाही म्हणे कोणीच. बाकीचे काही कोणी गावाला गेले होते,
त्या कारणानं आपण आज पोहायला गेलो नाही, तर उद्या जर गेलो तुम्हाला नक्की मी आपला व्हिडिओ दाखवणार पोहासाठी.